श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 15 ऑक्टोबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. 12 राशींच्या नशिबात आज काय असेल? नशीब तुमची साथ देईल की नवीन परीक्षा तुमच्यासमोर उभ्या राहतील? ग्रह नक्षत्रांची साथ कोणाला मिळेल आणि कोणाला घ्यावी लागेल काळजी? आरोग्य, प्रेम, करिअर, आर्थिक बाबतीत कोणते बदल घडणार? कसा असेल नेमका आजचा दिवस? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. शेअर्समध्ये लाभ संभवतो. घाईघाईने निर्णय घेऊ नका. कृतीतून वाद उत्पन्न होऊ देऊ नका. योग्य जागी गुंतवणूक कराल. मतभेद टाळावे लागतील. स्वतःचा मान राखून वागावे. भावनेला आवर घालावी लागेल. कोणतीही गोष्ट अधिक प्रमाणात ताणू नये. नवीन गोष्टी शिकाल. भावंडांची बाजू समजून घ्यावी. वृषभ, मनाचा आवाज ऐकावा. तुमच्या शब्दाला मान मिळेल. कामाचा उरक वाढेल. अधिकारी तुमचे कौतुक करतील. व्यापारी वर्गासाठी योग्य काळ. मानसिक शांतता लाभेल. मदत करताना ऊर्जा वाया घालवू नका. तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. टीकेकडे लक्ष देऊ नका. कौटुंबिक वातावरण स्थिर ठेवावे. मिथुन, प्रकृतीत सुधारणा होईल. अचानक धनलाभाचा योग. पथ्य पाण्याची काळजी घ्यावी. कामाचा जोम वाढेल. जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल. एखादे सत्कार्य कराल. व्यवहार कुशलता दाखवावी. समोरील संधी ओळखायला शिका. वाणीवर ताबा ठेवणे हिताचे ठरेल. कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढाल. उगाच रागराग करू नका. कर्क, वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. मुलांचे वागणे पटेल. दैनंदिन कामात चालढकल करू नका. प्रसंग ओळखून वागावे. सामाजिक कार्य कराल. जोडीदार तुमची इच्छा पूर्ण करेल. अंग मेहनतीची कामे कराल. हसत खेळत घरात रमून जाल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्याल. मानसिक समस्या जाणवू शकतात. सिंह, तरुणांशी मैत्री वाढेल. संयमाने परिस्थिती हाताळाल. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल. कामे पूर्ण करण्याचा ध्यास घ्यावा. तुमच्या भोवती संशयाचे जाळे निर्माण होऊ शकते. वैयक्तिक समस्या सोडवता येतील. घरातील कामे पूर्ण कराल. रचनात्मक कामे करावीत. बोलण्यातून लोकसंग्रह वाढवावा. कन्या, पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. सहकाऱ्यांची उत्तम मदत मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. तुमचा मानसन्मान वाढेल. नवीन प्रस्तावाकडे लक्ष ठेवावे. गरज नसताना आक्रमक होऊ नका. भेटवस्तू मिळण्याची शक्यता. तूळ, घरातून काम करण्याची संधी चालून येऊ शकते. विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवावी. उद्योगात जोखीम पत्करू नका. नसती काळजी करत बसू नका. हातातील कामात यश येईल. मानसिक चंचलता जाणवेल. पराक्रमाला वाव आहे. विरोधकांचा त्रास कमी होईल. अति उत्साह दाखवायला जाऊ नका. अडचणींवर खंबीरपणे मात कराल. वृश्चिक, नातेवाईकांचे प्रश्न सोडवावेत. जोडीदाराची बाजू वरचढ ठरू शकते. कौटुंबिक वातावरण खेळते राहील. वेळेचे महत्त्व लक्षात घ्यावे. पती पत्नीमध्ये गैरसमज वाढू शकतात. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. परिस्थितीनुरूप बदलावे लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर येतील. धनु, शब्द मांडताना सावध राहा. आपल्या भावना उत्कृष्ट पद्धतीने मांडाल. अनावश्यक काळजी करत बसू नका. ध्यानधारणा करावी लागेल. केवळ आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करावे. सामाजिक हित संबंध सुधारतील. महत्त्वाचे निर्णय घेताना अडचण येऊ शकते. दिवसभर आत्ममग्न राहाल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष ठेवावे. मकर,
जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांशी सलोख्याने वागावे. जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक बाजू संतुलित ठेवावी. नको असलेले विचार मनातून काढून टाका. मनातील निराशा दूर सारा. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल. खाण्यापिण्याची रेलचेल राहील. कुंभ, घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. सामाजिक कामात सहभागी होता येईल. व्यापाऱ्यांनी आळस दूर सारावा. नवीन वाचन किंवा लिखाण चालू करावे. आपल्या तत्ववादी स्वभावाला मुराद घालावी लागेल. फिरायला जाण्याची संधी मिळेल. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल. नवीन ओळख वाढेल. आपण आणि आपले काम एवढेच पहा. मीन, मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. समोरील गोष्टीचा आनंद घ्याल. करमणुकीत वेळ घालवाल. नोकरदार वर्गाच्या समस्यांचे निराकरण होईल. कष्टाला पर्याय नाही. कपटी लोक ओळखून वागा. विनाकारण खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या. मुलांच्या सहवासातून आनंद मिळेल. अधिकाऱ्यांच्या रोषाला बळी पडू नका. उदारीचे व्यवहार नकोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.